नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया केन्स टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे. 504 कोटी रुपयांनी 673 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाली आहे. 984 कोटी रुपयांनी 683 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे. 51 कोटी रुपयांनी 75 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे. 116 कोटी रुपयांनी 75 कोटी रुपये. म्हणजे मित्रांनो, कंपनीची सेल्स म्हणा किंवा नेट प्रॉफिट म्हणा इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे, परंतु क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे. चला आता बोलूया कॅम्सबद्दल, म्हणजे कॉम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्व्हिसेस लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीने सुद्धा आपल्या क्वार्टर वनचे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि मित्रांनो, या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे. 308 कोटी रुपयांनी 334 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर मार्जिनली कमी झाली आहे. 336 कोटी रुपयांनी 334 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे. 102 कोटी रुपयांनी 105 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे. 106 कोटी रुपयांनी 105 कोटी रुपये. चला आता बोलूया KPIT टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीने सुद्धा आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीची सेल्स बघितली कन्सॉलिडेटेड तर ती इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे. 1365 कोटी रुपयांनी 1539 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर मार्जिनली वाढली आहे. 1528 कोटी रुपयांनी 1539 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचा नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाला आहे. 204 कोटी रुपयांनी 172 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील कमी झाला आहे. 245 कोटी रुपयांनी 172 कोटी रुपये. म्हणजे मित्रांनो, कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढली आहे, परंतु नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर बोथ केसमध्ये कमी झाला आहे. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, ज्या कंपनीचे नाव आहे टाटा स्टील लिमिटेड. तर मित्रांनो, या कंपनीने सुद्धा आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीची सेल्स बघितली तर ती इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाली आहे. 54,771 कोटी रुपयांनी 53,178 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाली आहे. 56,218 कोटी रुपयांनी 53,178 कोटी रुपये आणि कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर बोथ केसमध्ये वाढला आहे. इयर ऑन इयर बेसिसवर 919 कोटी रुपयांनी 2007 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 1200 कोटी रुपयांनी 2000 कोटी रुपये. आणि मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता या कंपनीचे जे एक्सपेन्सेस असतात ते जबरदस्तपणे कंपनीने कंट्रोलमध्ये केले आहे. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीची सेल्स बघितली तर ते इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाली आहे, परंतु नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढला आहे. चला आता बोलूया महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने सुद्धा आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि मित्रांनो, जर आपण कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे. 37,218 कोटी रुपयांनी 45,529 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढली आहे.
42,599 कोटी रुपयांनी 45,529 कोटी रुपये. आणि मित्रांनो, कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 3,546 कोटी रुपयांनी 4,377 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे 3,542 कोटी रुपयांनी 4,377 कोटी रुपये. म्हणजे महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडची सेल्स म्हणा किंवा नेट प्रॉफिट म्हणा, इयर ऑन इयर बेसिसवर म्हणा किंवा क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर म्हणा, बोथ केसमध्ये ग्रोथ दिसत आहे. चला तर बोलूया ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड म्हणजे डीमार्टबद्दल. तर मित्रांनो, डीमार्टने आपला नवीन स्टोअर ओपन केला आहे पंजाबमध्ये आणि आता याचे टोटल नंबर ऑफ स्टोअर वाढून झाले आहे 426 स्टोअर. आणि मित्रांनो, या कंपनीने सांगितले आहे की ही कंपनी फ्युचरमध्ये आपले स्टोअर डबल करणार आहे आणि त्यासाठी इन्व्हेस्टमेंट डबलपेक्षाही जास्तीने वाढवणार आहे. आणि मित्रांनो, कंपनीकडून आलेल्या याच पॉझिटिव्ह अपडेटमुळे आज आपल्याला डीमार्टमध्ये 7% जास्तीची जबरदस्त आज रॅली पाहायला मिळाली आहे. चला आता बोलूया ITD सिमेंटेशन इंडिया लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, ही जी कंपनी आहे या कंपनीला अडानी ग्रुपने ॲक्वायर केले आहे. इथे तुम्ही बघू शकता आता या कंपनीमध्ये रेन्यू एक्झिम DMCC यांची हिस्सेदारी झाली आहे 67.46%. आणि मित्रांनो, ही कंपनी अडानी ग्रुपची कंपनी आहे. आणि मित्रांनो, ITD सिमेंटेशन इंडिया लिमिटेडमध्ये या कंपनीने कंट्रोलिंग स्टेक खरेदी केला आहे. आणि मित्रांनो, या कंपनीने आज आपले क्वार्टरली नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि आपण जर कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे 2381 कोटी रुपयांनी 2542 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढली आहे. आणि जर कंपनीचा आपण नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 100 कोटी रुपयांनी 137 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे 114 कोटी रुपयांनी 137 कोटी रुपये. म्हणजे मित्रांनो, जर आपण या कंपनीची सेल्स बघितली आणि नेट प्रॉफिट बघितली, मग तो इयर ऑन इयर बेसिसवर असो क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर असो, आपल्याला ग्रोथ दिसत आहे. आणि मित्रांनो, मी परत एकदा रिपीट करून सांगत आहे की आता ही कंपनी अडानी ग्रुपची सबसिडरी कंपनी आहे. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, ज्या कंपनीचे नाव आहे टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड. तर मित्रांनो, या कंपनीने 4 ऑगस्ट 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे. आणि मित्रांनो, आता ही कंपनी 4 ऑगस्ट 2025 या तारखेला आपल्या क्वार्टर 1च्या रिझल्टसोबत स्टॉक स्प्लिटवर सुद्धा अनाउन्समेंट करू शकते. तर मित्रांनो, टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड ही कंपनी 4 ऑगस्ट 2025ला फोकसमध्ये राहील. आणि मित्रांनो, तसेच 1 ऑगस्टला टाटा पॉवर लिमिटेड आणि MCX लिमिटेड या 2 कंपन्यासुद्धा स्टॉक स्प्लिटवर अनाउन्समेंट करणार आहे. तर 1 ऑगस्टला या 2 कंपन्यांवर फोकस ठेवायचे, अडानी पॉवर लिमिटेड आणि MCX लिमिटेडवर. चला आता बोलूया मुकेश अंबानीजीच्या जबरदस्त कंपनीबद्दल, ज्या कंपनीचे नाव आहे जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड. तर मित्रांनो, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस बोर्ड अप्रूव्ह रेझिंग ₹15,830 कोटी वाया सेल ऑफ शेअर ॲट ₹316.50 पर शेअर. तर मित्रांनो, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या बोर्डने जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडला मंजुरी दिली आहे. कशासाठी? प्रेफरेन्शियल इश्यूच्या थ्रू 316.50 पर शेअरच्या हिशोबाने आपले शेअर विकून 15,830 कोटी रुपये रेज करण्यासाठी. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे.
माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.